गुंगारा देणारे पुष्पाचे 2 साथीदार जाळ्यात। नाशिकच्या सीमावर्ती भागाला लागून असलेल्या जंगलात घुसखोरी करून खैराच्या झाडांची तोड करत तस्करी करणारा कुख्यात संशयित नवसू उर्फ पुष्पा लोहारचा साथीदार संशयित सुनील एकनाथ लोहार, संशयित विष्णू बनसू राऊत हे वन पथकानं गुंगारा देत होते। तसेच याच्या मागावर असलेल्या वनविकास महामंडळाच्या FDCM पथकानं पेठमध्ये सापळा रचून सुनीलच्या मुसक्या आवळल्यात। तो वन विभागाला 3 गुन्ह्यांमध्ये हवा होता। लोहार या मोरक्याला शिताफीनं सिनेस्टाईल पद्धतीनं सापळा रचून नाशिक शहरातील न्यायालयाबाहेर ताब्यात घेतलं होतं। त्याच्या चौकशीत पुढे आलेल्या साथीदारांच्या नावांमध्ये संशयित सुनील व विष्णू यांचाही समावेश होता। वन पथकाच्या यादीवरील हे फरार संशयित होते। त्यांना यापूर्वीही चौकशीसाठी हजर होण्याबाबत नोटीसही बजावण्यात आल्या होत्या, मात्र तरीही तो चौकशीला हजर राहिला नाही असं वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी रमेश बल्लैया यांच्याकडून सांगण्यात आलं होतं। मात्र आज प्रत्यक्षात त्यांच्या मुसक्या आवळल्यात। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक।